फ्रेंड्स, काही अवघड वाटणारी गणित मी घेतोय. द एक्झाम्पल्स सीम डिफिकल्ट, पण मी शिकवल्यावर ते डिफिकल्ट नाही. बरोबर आहे ना? आकृतीकडे बघितल्यानंतरच सोडवायला नको वाटतं. बापरे, नमस्कार, धन्यवाद, नको असलं काही सोडलेलं बरं असं वाटायला सुरुवात होते. लक्षात घ्या. बघूया सर कसं कसं एक्झाम्पल आहे. तर मला असं वाटतं की दोन सर्कल्स एकमेकांना, लक्षात घ्या, इंटरसेक्ट होतात ॲट ए अँड बी. हा ए आणि बी हा त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. लक्षात घ्या सर. आणि या ई मधून एक लाईन अशी काढलेली आहे जी पहिल्या सर्कलला बी मध्ये इंटरसेक्ट करते आणि दुसऱ्या सर्कलला डी मध्ये इंटरसेक्ट करते. बी मधून काढलेली ही टँजंट आहे, डी मधून काढलेली ही टँजंट आहे, स्पर्शिका आहे, त्या सी मध्ये छेदतात. आणि नंतर लक्षात घ्या ए बी आणि ए डी जोडलेला आहे. ए बी सी डी हा सायकलिक आहे असं दाखवायचं आहे. ए बी सी डी हा सायकलिक आहे असं दाखवायचं आहे. म्हणजेच अँगल ए आणि अँगल सी याची बेरीज 180 दाखवायची. बरोबर आहे का? बघा सर, मी काय म्हणायला लागलो. दॅट इज म्हणजेच मेजर ऑफ अँगल बी ए डी, मेजर ऑफ अँगल बी ए डी आणि मेजर ऑफ अँगल बी सी डी प्लस मेजर ऑफ अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 दाखवावं लागेल. म्हणजे हा जो बी ए डी आहे हा कोण आणि हा जो बी सी डी आहे हा कोण, याची बेरीज तुम्हाला 180 दाखवावी लागेल. मग कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम नुसार ज्या चौकोनाच्या समोरासमोरील कोनांची बेरीज 180 असेल तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. बघूया सर कसं करता येईल आपल्याला. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा मी हे ए जोडून घेतो सर. राईट, जागा तर काही नाहीच आहे त्यामुळे मी इकडे येतो सर. जॉईन. बघा सर, लक्ष एकदम माझ्याकडे, बिलकुल तुम्ही जितकं माझ्याकडे लक्ष द्याल तितकं तुम्हाला गणित सोपं वाटेल. जॉईन ए. आता बघा बरं सर कसं वाटतंय. आता हा टँजंट आहे आणि ही सिकंट आहे. लक्षात का? बघा सर, मी लिहितोय टँजंट, लक्षात घ्या. ही सिकंट, नाही कळलं तर विचारा. आणि हा टँजंट आणि सिकंट मधला हा कोण आहे सर? हा याच्या निम्मा आहे. बरोबर आहे का? बघा सर, हा याच्या निम्मा आहे आणि याचाच जर इन्स्क्राइब्ड अँगल म्हटला तर तो इथं वर आहे. बघा सर, हा इन्स्क्राइब्ड अँगल इन फर्स्ट सर्कल, इन स्मॉल सर्कल. हा टँजंट सिकंट मधला कोण याच्या निम्मा, हा इन्स्क्राइब्ड अँगल हा पण याच्या निम्मा, म्हणून हे दोन कोण सेम. ह्याला काय म्हणणार सांगा सर? एक्स आणि एक्स. ह्याला नाव आहे अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट आर इक्वल. ह्याला काय म्हणतात? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट आर इक्वल असं ह्याला म्हणतात सर. तुमच्या लक्षात येते का? बघा, मग इथे मी लिहित असताना मी असं लिहिणार आहे, इन स्मॉल सर्कल. बघा तुमच्या लक्षात येते का? इन स्मॉल सर्कल. बरोबर सर, इन स्मॉल सर्कल कॉमा मेजर ऑफ अँगल सी बी ई, मेजर ऑफ अँगल सी बी ई. समजते ना सर? सी बी ई हा आणि मेजर ऑफ अँगल बी ए ई इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी ए ई. हे दोन सेम का आहेत सांगा सर? तर याला आपण काय म्हणणार सांगा सर? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. काय म्हणणार बघा ह्याला इथं? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स अँड अँगल इन अल्टरनेट सेगमेंट आर इक्वल. ह्याला असं नाव आहे. लक्षात घ्या सर. कळतंय का? बघा सर, मग ह्याला आपण काय मानूया? एक्स मानूया.
Therefore, measure of angle CBE is equal to measure of angle BAE is equal to x. ह्याला आपण लेट म्हणू. रिझल्ट नंबर 1. तुमच्या लक्षात येते का बघा सर हे. तसंच इकडे या बरं. इन बिग सर्कल, राईट सर. आता आपण काय म्हणूया बघा सर. इन बिग सर्कल जाऊया का बघा सर. इन बिग सर्कल मध्ये असंच म्हणूया. लक्ष द्या. इन बिग सर्कल बघा सर. इन बिग सर्कल, मोठ्या वर्तुळामध्ये आलात का बघा. इकडे मोठं वर्तुळ. मोठ्या वर्तुळामध्ये पुन्हा ही टँजंट आहे का बघा सर. ही टँजंट लक्ष आहे का तुमचं. ही सिकंट आहे का बघा. छेदिका आणि स्पर्शिका आणि छेदिका यामधला हा कोन. हा कोन या कंसाच्या मापाच्या निम्मा. लक्षात घ्या. याच्या निम्मा. बरोबर आहे का बघा सर. टँजंट आणि सिकंड मधला हा कोन या कंसाच्या निम्मा. आणि जर तुम्ही इन्स्क्राइब्ड अँगलला गेला तर असंच वर इथं जायचं. आणि हा इन्स्क्राइब्ड अँगल लक्षात घ्या सर. बरोबर आहे सर. म्हणजे हा कोन याच्या निम्मा, हा कोन याच्या निम्मा. धिस अँगल इज हाफ ऑफ धिस आर्क, धिस अँगल इज हाफ ऑफ धिस आर्क. म्हणजे हे दोन कोन इक्वल आहेत. ह्याला आपण काय म्हणूया सांगा. वाय वाय. आणि ह्याला कसले अँगल्स म्हणायचं. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. लक्षात आलं ह्याला म्हणत असताना. टँजंट आणि सिकंड मधला अँगल आणि इन्स्क्राइब्ड अँगल हे दोन सेम. ह्याला म्हणतात अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट असं त्याला नाव आहे. नावाकडे आपण लक्ष द्या. म्हणजे इथं कसं होईल बघा. ह्या अँगलकडे आपण येऊया. बरोबर सर. जसं आपण इथं घेतला अँगल CDE. बरोबर सर. मेजर ऑफ अँगल CDE इज इक्वल टू. लक्षात घ्या. मेजर ऑफ अँगल DAE, मेजर ऑफ अँगल DAE. काय कारण सांगा सर. सेम. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट आर इक्वल. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. मग ह्याला आपण वाय मानूया. लेट. बरोबर सर. मेजर ऑफ अँगल CDE इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल DAE इज इक्वल टू वाय. ह्याला आपण म्हणूया रिझल्ट नंबर 2. लक्षात आलं. मग आता काय करूया. लक्षात घ्या. आता हे करत असताना आता एक ट्रायंगल कडे आपण जाऊया सर. बघा नीट लक्षात येते का आपल्याला. एक ट्रायंगल. कुठला ट्रायंगल सांगा सर. तर हा ट्रायंगल B. BC D. हा ट्रायंगल दिसला का बघा सर. हा ब्लॅक ट्रायंगल. हा ब्लॅक ट्रायंगल कडे आपण जाऊया सर. म्हणजे ह्याला म्हणूया. लक्षात घ्या. जसं आपण ह्याला इथं म्हणू फर्स्ट, इथं म्हणू सेकंड आणि इथे म्हणू थर्ड. बघा सर. आणि म्हणूया इन ट्रायंगल. कुठला ट्रायंगल सांगा सर. BCD. इन ट्रायंगल BCD. मग ह्या तिघांची बेरीज किती. अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल टू 180. मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C प्लस मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. आता हा अँगल C आहे आणि हा B किती आहे. X आहे. हा D किती आहे. Y आहे. आणि लक्षात घ्या हा इथं मेजर ऑफ अँगल C आहे. लक्षात घ्या सर. इज इक्वल टू 180. मग आता हा X प्लस Y आहे. काय चुकते का बघा सर. देअरफॉर मेजर ऑफ अँगल C प्लस X प्लस Y. ह्याला मी कंसात म्हणतो. X प्लस Y इज इक्वल टू 180. हे X प्लस वाय दिसते का बघा सर. X प्लस वाय. हे X प्लस वाय. हे पलीकडे घ्या. प्लस मायनस. म्हणजे मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 180. बरोबर सर. मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 180. किंवा असंच राहू दे. काय प्रॉब्लेम नाही सर. लक्षात घ्या. हे बघा असंच राहू दे. काय प्रॉब्लेम. व्हॉट इज द X प्लस वाय अगेन. X प्लस वाय म्हणजेच काय.
तर BAD. बरोबर सर. एक्स प्लस वाय म्हणजेच काय सांगा? एक्स प्लस वाय म्हणजेच अँगल BAD. ऐका बघा सर, एक्स प्लस वाय म्हणजेच काय? तर अँगल BAD. बरोबर सर. तर मेजर ऑफ अँगल C प्लस एक्स प्लस वाय म्हणजेच मेजर ऑफ अँगल BAD. मेजर ऑफ अँगल BAD इज इक्वल टू 180. मग C म्हणजेच काय? तर BCD. C म्हणजेच काय? BCD. मेजर ऑफ अँगल BCD प्लस मेजर ऑफ अँगल BAD इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज BCD प्लस BAD इज इक्वल टू 180. Therefore, हा जो समोरासमोरील कोनांची बेरीज 180 झाली. हा अँगल A आणि हा अँगल C. अँगल A आणि अँगल C ची बेरीज 180 झाली. म्हणून लक्षात घ्या, ABCD हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल झाला. कोणता थेरम? बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. इथे येणार सर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. क्वाड्रिलॅटरल थेरम. क्वाड्रिलॅटरल थेरम चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे, हा क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक, चक्रीय आहे. हे आपलं आवश्यक साध्य सिद्ध झालं. हेन्स प्रूव्ड. मग आता इथे सर फक्त काय करायचं सांगा सर? हे फक्त एक टिंब दोन टिंब म्हणूनची खून खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या सर. बरोबर ना. आणि एक्स प्लस वाय म्हणजे अँगल BAD होण्याचं कारण काय सांगा? तर 1 आणि 2. ह्याला कारण लक्षात घ्या, बाय 1 and 2. कारण संपलं. तर असं हे जर तुम्ही लिहिलात तर खूप छान अशा प्रकारचं हे एक्झाम्पल, अवघड वाटणारं सोपं होऊन जाईल. एक्झाम्पल नंबर 23. SQ पॅरलल टू, हे SQ पॅरलल टू RP दाखवायचंय सर. पुन्हा हे दोन सर्कल्स इंटरसेक्टिंग आहेत. M आणि N मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, एकमेकाला छेदत आहेत. M मधून काढलेली ही एक कॉमन सिकंट आहे, जी पहिल्याला R मध्ये आणि दुसऱ्याला S मध्ये इंटरसेक्ट करते. N मधून काढलेली ही दुसरी, लक्षात घ्या, सिकंट आहे, कॉमन सिकंट आहे, जी पहिल्याला P मध्ये आणि दुसऱ्याला Q मध्ये छेदते. आपल्याला काय दाखवायचं आहे लक्षात घ्या सर? SQ पॅरलल टू RP. थेरम आठवतो? कुठल्या दोन पॅरलल लाईनची प्रॉपर्टी? इथे आपल्याला वेगळी वापरावी लागणार आहे. कुठली बघा बरं सर, आठवते का बघा? मी आपल्याला जरा समजावून सांगायचा प्रयत्न करतो, लक्ष द्या. ही लाईन आणि ही लाईन पॅरलल केव्हा होते? जर हे असे संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील. आणखीन केव्हा होते करस्पॉन्डिंग? आणखीन ही लाईन आणि ही लाईन पॅरलल केव्हा होते? जर हे अल्टरनेट अँगल्स इक्वल असतील, विक्रम कोन इक्वल असतील. आणखीन केव्हा होते लक्षात घ्या सर? हे दोन पॅरलल लाईन्स केव्हा होतात? जी आता ही लागणार आहे, जर त्याच्या इंटेरियर अँगल्स ची बेरीज 180 असेल. जर त्याच्या आंतरकोनांची बेरीज 180 असेल तर लक्षात घ्या ह्या दोन लाईन्स पॅरलल होतात. ही प्रॉपर्टी आपल्याला इथं वापरायची. आता आम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स नाही वापरायचे, अल्टरनेट अँगल्स नाही वापरायचे. जे करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल असतील तर लाईन्स पॅरलल, अल्टरनेट अँगल्स विक्रम कोन समान असतील तर लाईन्स पॅरलल. नाही वापरायचे दोन. आम्हाला जर या इंटेरियर अँगल, आतील कोनांची बेरीज 180 असेल तर हे दोन लाईन्स पॅरलल होतात. ही प्रॉपर्टी. मग आता ह्या दोन लाईन्स SQ आणि RP, ह्या दोन लाईन्स पॅरलल केव्हा होतील? जर हा अँगल आणि जर हा अँगल
ह्या दोघांची बेरीज मी 180 दाखवू शकलो. त्यासाठी काय करूया? त्यासाठी जॉईन MN. पहिलंच जॉईन MN. घाबरायचं नाही सर, जॉईन MN. आता इन स्मॉल सर्कल, पार्ट फर्स्ट, इन स्मॉल सर्कल, छोट्या वर्तुळामध्ये हे 4 पॉइंट्स बघा, R, P, N, M. हा चक्रीय चौकोन आहे की नाही बघा? येस. क्वाड्रिलॅटरल. R, P, N, M is cyclic quadrilateral. सायकलिक क्वाड्रिलॅटरल. हा चक्रीय चौकोन आहे, क्वाड्रिलॅटरल. हा क्वाड्रिलॅटरल. कळलं सर? चक्रीय चौकोन आहे. आता चक्रीय चौकोन आहे म्हटल्यानंतर हा कोन आणि हा त्याचा बाह्य कोन समान असतो बघा सर. हा कोन आणि हा बाह्य कोन समान असतो. एक्सटेरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल is equal to opposite angle of its adjacent interior angle. Exterior of cyclic quadrilateral is equal to opposite angle of its adjacent interior angle. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या जवळच्या अंतरकोनाच्या समोरील कोना एवढा असतो. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या जवळच्या अंतरकोनाच्या समोरील कोना एवढा असतो. ह्याला म्हणतात कलोररी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. कलोररी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम असं याला म्हणतात. लक्षात घ्या. हा एक्सटेरियर अँगल आहे. Angle MNQ. Angle MNQ is exterior angle. Is its exterior angle. Is its exterior angle. Corollary of cyclic quadrilateral theorem by corollary of cyclic quadrilateral theorem. Cyclic quadrilateral theorem. Cyclic quadrilateral theorem. Corollary of cyclic quadrilateral theorem. हा जो बाह्य कोन आहे हा या कोना एवढा असतो. म्हणजे अँगल MNQ, मेजर ऑफ अँगल MNQ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PRM. मेजर ऑफ अँगल PRM. आणि त्याला आपण x मानूया. त्याला आपण काय मानूया सांगा सर? x. हा x आणि हा x. फिनिश. लेट मेजर ऑफ अँगल MNQ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PRM इज इक्वल टू x. हे दोन कोन समान. आता तुमचं काय काम आहे सांगा सर? आता तुम्ही सेकंड मध्ये जायचं. लक्षात घ्या. फर्स्टचं काम झालं. सेकंड इन बिग सर्कल. इन बिग सर्कल, मोठ्या वर्तुळामध्ये आलात का बघा सगळे? इन बिग सर्कल. पुन्हा M हा सर्कलवर आहे, N सर्कलवर आहे, Q सर्कलवर आहे, R सर्कलवर आहे. म्हणजे MNQS हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. MNQS MNQS is cyclic quadrilateral. is cyclic quadrilateral. हा चक्रीय चौकोन आहे. सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? त्याचे चारही व्हर्टेक्स वर्तुळावर पाहिजे, त्याला सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचं. वर्तुळावर आहे. मग त्याच्या समोरासमोरील कोनांची बेरीज 180 असते. ह्याला सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम म्हणतात. म्हणजे बाय सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, बाय सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार समोरासमोरील कोनांची बेरीज 180 असते. जे मेजर ऑफ अँगल MNQ,
मेजर ऑफ अँगल MNQ प्लस मेजर ऑफ अँगल MSQ. मेजर ऑफ अँगल MSQ इज इक्वल टू 180. हे चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे. समोरासमोरील कोनांची बेरीज 180. मग MNQ ची किंमत किती आहे सांगा? x आहे. Therefore x plus measure of angle MSQ is equal to 180. पण x ऐवजी आम्ही PRM पण घालू शकतो बाय 1 x ऐवजी आम्ही PRM पण घालू शकतो. इथं x ऐवजी PRM घालू शकतो आम्ही. मग x काढायचं आणि PRM घालायचं. मेजर ऑफ अँगल PRM प्लस मेजर ऑफ अँगल MSQ इज इक्वल टू 180 बाय 1. कारण काय बघा सर? बाय 1. मग हा PRM आणि लक्षात घ्या MSQ, ह्या दोघांची बेरीज किती झाली सांगा? 180. म्हणजेच ह्या आंतरकोनांची बेरीज 180 झाली. म्हणजे बाय प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. काय म्हणणार सांगा सर? बाय प्रॉपर्टी ऑफ, लक्षात येते का बघा सर? बाय प्रॉपर्टी ऑफ, आता इथं आलं बघा सर, बाय प्रॉपर्टी ऑफ थर्ड, बाय प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. हे इंटेरियर अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स नाही, अल्टरनेट अँगल्स नाही, इंटेरियर अँगल्स. बाय प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स, बाय प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स, समांतर रेषाच्या आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार जर आंतरकोनांची बेरीज 180 असेल तर हा SQ आणि हे RP एकमेकाला पॅरलल असणार. Therefore SQ is parallel to RP. Hence proved. SQ is parallel to RP. Hence proved. आवश्यक साध्य सिद्ध झाले. हा पार्ट फर्स्ट स्मॉल सर्कल, पार्ट सेकंड बिग सर्कल आणि पॅरलल लाईनची प्रॉपर्टी हे तुमच्या लक्षात येईल.